पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेला सिंहगड रोड, खरं तर सिंहगड रोडवरती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाच्या वतीनं नवीन उड्डाणपूल खरं तर 21 सप्टेंबर 2021ला सुरू करण्यात आलेला। खरं तर 1 मे 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर हा जो उड्डाणपूल आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि अवघ्या 3 महिन्यातच आपण बघू शकतोय की या उड्डाणपुलाला जे मोठ्या भेगा ज्या आहेत ते सध्या पडलेल्या आपल्याला दिसत आहेत। खरं तर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंताजनक जी बाब आहे ती सध्या समोर येत आहे। उड्डाणपूल बांधल्याच्या नंतर अवघ्या काही दिवसांमध्येच खरं तर या पावसाळ्यामध्ये सुद्धा उड्डाणपूल मोठ्या प्रमाणात गळती जी आहे ती सुरू झालेली होती आणि आता आपण बघू शकतोय की उड्डाणपूल तयार झाल्याच्या नंतर अवघ्या 3 महिन्यामध्येच ज्या मोठ्या भेगा ज्या आहेत ते उड्डाणपुलाला पडल्या आहेत। जवळपास 118 कोटी खर्च करून 2.5 किलोमीटरचा जो हा उड्डाणपूल आहे तो सिंहगड रोडवरती तयार करण्यात आलेला आहे। मात्र ठिकठिकाणी जे पिलर्स आहेत त्या पिलरवरती अशा मोठमोठ्या भेगा ज्या आहेत ते उड्डाणपुलाला पडलेल्या आहेत। त्याच्यामुळं साहजिकच ह्या उड्डाणपुलाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं जात आहे, कारण की नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का की अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं जे बांधकाम जे आहे ते सध्या उड्डाणपुलाचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर प्रशासनाने योग्य वेळी दखल घेऊन ज्या उड्डाणपुलाला पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या भेगावरती लक्ष द्यावं, खरं तर अशी नागरिकांची जी मागणी आहे ती सातत्यानं होत असताना दिसत आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं उड्डाणपूल जो आहे त्या उड्डाणपुलाला खूप मोठ्या पद्धतीने जे भेगा आहे ते सध्या पडलेला दिसत आहेत। त्यामुळं कुठंतरी साहजिकच हा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवरती आलेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। पुण्यामधला वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला रोड, या रोडवरून मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक शहरामध्ये होत असते आणि अशा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खरं तर हा उड्डाणपूल तयार करण्यात आला। मात्र उड्डाणपुलाला पडलेल्या भेगा खरं तर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कामकाजावरती असेल किंवा नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आता प्रशासन याच्यावरती कुठले ॲक्शन घेत आहे का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या उड्डाणपुलाला पडलेल्या भेगा हा मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक चिंतेचा विषय मात्र बनलेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ज्या भेगा आहेत ते मोठमोठ्या भेगा अशा प्रत्येक पिलर्सवरती पडलेल्या आहेत। आता याच्यावरती निश्चितच प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन या भेगा बुजवणं किंवा हे जो उड्डाणपूल आहे तो उड्डाणपूल कशा पद्धतीनं सुरक्षेच्या बाबतीत सक्षम राहील ते पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। आता यावरती प्रशासन काय ॲक्शन घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।